नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 2 वास्तव संख्या या प्रकरणाचा उपघटक अपरिमेय आणि वास्तव संख्या याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आता आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय किंवा त्याच्याबाबत असणारी त्याच्याबाबत आपल्याला काही माहिती मिळवायची आहे। त्याचबरोबर वास्तव संख्या म्हणजे काय आणि त्याच्या बाबतीत असणारी आपल्याला माहिती गोळा करायची आहे। ओके, तर सुरुवातीला आपण अपरिमेय संख्येच्या बाबतीत पाहूया। तर अपरिमेय संख्या ज्या संख्या परिमेय नसतात त्या संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात। आता परिमेय संख्या म्हणजे काय आपल्याला माहितीच आहे। ज्या संख्या p भागिले q या रूपामध्ये मांडता येतात अशा सर्व संख्यांना काय म्हणतो आपण? परिमेय संख्या। म्हणजेच काय, तर ज्या संख्या परिमेय नसतात त्या संख्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? अपरिमेय संख्या। उदाहरणार्थ आता बघा, या ठिकाणी वर्गमुळात 2 आहे, वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 11 इत्यादी अशा स्वरूपाच्या ज्या संख्या आहेत अशा संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात। ओके, या परिमेय संख्या नाहीत, या काय आहेत? अपरिमेय संख्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला अपरिमेय संख्येच्या बाबतीत दुसरी एक व्याख्या बघता येईल, ती म्हणजे ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड अनावर्ती असते अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात। अखंड आवर्ती परिमेय संख्या, अखंड आवर्ती परिमेय संख्या आपण पाहिलेला आहे। तर या ठिकाणी अनावर्ती, अखंड अनावर्ती बघा, ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड अनावर्ती असतं म्हणजेच काय, इथं बघा मी लिहितो 2.13791587132 अशा स्वरूपाचं जे काय दशांश रूप येतं आणि अखंडित असतं या। पण या ठिकाणी कुठला अंकगट पुन्हा पुन्हा आलाय का बघा, किंवा 30 संख्या पुन्हा पुन्हा आली का बघा, म्हणजे क्रमानं इथं एक आले तर इथं एक आले का नाही, किंवा 1 3 7 9 4 1 5 8 7 1 3 2 1 असं काही कुठलाही अंकगट एक सारखा पुन्हा पुन्हा आलेला दिसत नाही। म्हणजेच अशा स्वरूपाचं जे दशांश रूप असते त्याला काय म्हणायचं? अनावर्ती, अखंड अनावर्ती। अखंड म्हणजे अखंडित आहे, पुढे आपल्याला अजून संख्या मिळतायत पण कुठलाही अंकगट किंवा 30 संख्या पुन्हा पुन्हा येत नाही, म्हणजेच ते दशांश रूप अखंड अनावर्ती आहे। ओके, म्हणजे ज्या संख्यांचं दशांश रूप अखंड आणि अनावर्ती असतं अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात। उदाहरणार्थ वर्गमुळात 2, भागाकार पद्धतीने आपण 2 जर वर्गमूळ काढलं तर आपल्याला भागाकार मिळतो 1.41421356 डॉट 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 म्हणजे अनंतापर्यंत। ही भागाकाराची क्रिया काही थांबत नाही। या दशांश रूपामध्ये कुठला अंकगट किंवा 30 संख्या पुन्हा पुन्हा आली असं दिसतंय का? नाही, किंवा तोच तो अंकगट पुन्हा पुन्हा आलाय का? नाही। म्हणजे हे जे दशांश रूप आहे वर्गमुळात 2चं ते कसं आहे? अखंड आहे आणि अनावर्ती आहे, म्हणजे तोच तो गट पुन्हा पुन्हा अंकांचा आलेला दिसत नाही। त्याचबरोबर वर्गमुळात 3 या सुद्धा संख्येचं बघा दशांश रूप 0.732 असं अनंतापर्यंत येतंय, पण कुठलाही अंकगट किंवा 30 संख्या पुन्हा पुन्हा येत नाही। अशा स्वरूपाचं जे दशांश रूप असतं त्या दशांश रूपालाच काय म्हणतात? अखंड अनावर्ती। म्हणजेच ज्या संख्यांचं दशांश रूप हे अखंड आणि अनावर्ती आहे अशा संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात। म्हणजेच त्या कोणत्या? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7, वर्गमुळात 11, वर्गमुळात 13 अशा ज्या काही वर्गमुळात 17, वर्गमुळात 19 ह्या ज्या संख्या आहेत यांना काय म्हणायचं? अपरिमेय संख्या। समजलं अपरिमेय संख्या म्हणजे? ठीक आहे, तर आता पुढे जाऊया आपण। काही गुणधर्म पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत। आता बघा, परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही अपरिमेय संख्या असते। बघा, या ठिकाणी मी उदाहरण घेतलेली आहेत। उदाहरणार्थ 2 ही परिमेय संख्या आहे, अधिक वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे। दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे? 2 अधिक वर्गमुळात 3 म्हणजे ही काय मिळते आपल्याला? अपरिमेय संख्या मिळते। किंवा वजाबाकी,
10 ही परिमेय संख्या घेतली आणि वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या घेतली आणि त्यांची वजाबाकी केली, ती किती आली? 10 वजा वर्गमुळात 7 ही आपल्याला अपरिमेय संख्याच मिळते. त्याच्यानंतर वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या, 3 ही परिमेय संख्या, त्यांची केली वजाबाकी, वर्गमुळात 5 वजा 3 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. इत्यादी आपल्याला उदाहरणं घेता येतील. म्हणजे परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय असते? अपरिमेय संख्याच असते. ओके, पुढे जाऊया आपण. शून्येतर परिमेय संख्या म्हणजे शून्य सोडून व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा एक अपरिमेय संख्याच असते. बघा, शून्येतर आपण परिमेय संख्या घेतली किंवा अपरिमेय संख्या घेतली आणि त्यांचा गुणाकार केला तर मिळणारा गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, ती जी मिळणारी संख्या आहे ती सुद्धा काय असते? अपरिमेय संख्याच असते. या ठिकाणी 15 ही मी परिमेय संख्या घेतली गुणिले 2 वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या घेतली, दोघांचा गुणाकार केला, 15 दुनी 30 वर्गमुळात 7 ही काय मिळाली? आपल्याला अपरिमेय संख्या मिळाली. अपरिमेय संख्या जोडली आहे वर्गमुळात 7, 30 गुणिले वर्गमुळात 7 म्हणजे झाली अपरिमेय संख्या. त्याचबरोबर इथं वर्गमुळात 5 गुणिले 12 वर्गमुळात 2 असा मी या ठिकाणी आपण दोन्ही अपरिमेय संख्या घेतल्या. ओके, असं करूया आपण. 5 गुणिले 12 वर्गमुळात 2. ओके, 5 गुणिले 12 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या 5 आहे आणि 12 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. या दोघांचा गुणाकार केला परिमेय आणि अपरिमेय संख्येचा तर आपल्याला 12 पंचे 60 वर्गमुळात 2. ओके, 12 पंचे 60 वर्गमुळात 2 अशी अपरिमेय संख्या मिळते. ओके, त्याचबरोबर भागाकार जर आपण केला 4 वर्गमुळात 3 भागिले 2 घेतलं, 4 वर्गमुळात 3, 4 वर्गमुळात 3 भागिले 2 म्हणजे बे की बे दोन्ही 4 बरोबर 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3 ही आपल्याला काय मिळाली? अपरिमेय संख्या मिळाली. ओके, म्हणजे गुणाकार आणि भागाकाराच्या बाबतीत सुद्धा एक परिमेय आणि एक अपरिमेय संख्या घेऊन त्यांचा गुणाकार केला किंवा भागाकार केला तर आपल्याला अपरिमेय संख्या मिळते. हे लक्षात आपण ठेवायचं. पुढे जाऊयात आपण. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज, 2 अपरिमेय संख्यांची बेरीज म्हणजे अपरिमेय संख्या, वजाबाकी, गुणाकार व भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय असू शकतात. ती परिमेय संख्या मिळेल असं सांगता येणार नाही किंवा अपरिमेयची मिळते असं सांगता येणार नाही. तर परिमेय बी त्यांची बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार असू शकतो किंवा अपरिमेय संख्या सुद्धा मिळू शकतो. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची. अपरिमेय संख्या संच हा क्यू डॅश, क्यूच्या डोकीवरती उभी रेघ या अक्षराने दर्शवतात. परिमेय संख्यांचा संच आपण क्यू अक्षराने दर्शवलेला आहे. म्हणजे अपरिमेय संख्यांचा संच हा क्यूच्या डोकीवर उभी रेघ मारायची, क्यू डॅश या अक्षराने दर्शव. ओके, लक्षात आलंय सर्वांच्या? पुढे जाऊया. पाय ही अपरिमेय संख्या आहे. पाय तुम्हाला माहिती आहे, ही अपरिमेय संख्या आहे. पायची अंदाजे किंमत तुम्हाला माहिती आहे 22/7 किंवा 3.14. आता अंदाजे किंमत आहे 22/7. हा जर आपण भागाकार केला तर त्याचं मिळणारं जे दशांश रूप आहे ते अखंड असते आणि अनावर्ती असते. या दशांश रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा अंकगट किंवा एकच संख्या पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून पायची जी किंमत आहे ती किंमत किंवा पाय ही अपरिमेय संख्या आहे. हे त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं. अपरिमेय संख्येच्या बाबतीत तुमच्या सर्व बाबी लक्षात आल्या? ठीक आहे. आता आपण जाऊया वास्तव संख्या. वास्तव संख्येच्या बाबतीत काही माहिती आपण आता घेऊया. बघा, जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते, संख्या रेषेचा आपण अभ्यास केलेला आहे. संख्या रेषेवरती आपण शून्य, नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या, पुन्हा परिमेय संख्या या सगळ्या बाबी दाखवायच्या कशा ते आपण अभ्यास केल्या आहेत. जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते
ती वास्तव संख्या आहे असे म्हणतात. वर्गमुळात 2 ही सुद्धा संख्या आपण संख्या रेषेवर दाखवलेली आहे. वर्गमुळात 3 ही सुद्धा संख्या संख्या रेषेवर आपण दाखवलेली आहे. त्यांच्या विरुद्ध संख्या म्हणजे वजा वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 3 ह्या सुद्धा संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येतात. म्हणजे जी संख्या संख्या रेषेवर बिंदूने दाखवता येते ती वास्तव संख्या आहे असं म्हणतात. जेवढ्या संख्या संख्या रेषेवरती दाखवता येतात त्या सर्व संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. ओके. त्याचबरोबर पुढे आपल्याला सांगता येईल परिमेय आणि अपरिमेय. बघा, परिमेय संख्या म्हणजे p भागिले q या रूपातल्या आणि अपरिमेय संख्या म्हणजे वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 4 वर्गमुळात 5. ओके. अशा स्वरूपाच्या ज्या अपरिमेय संख्या आहेत म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्या समूहातील सर्व संख्यांना वास्तव संख्या असे म्हणतात. म्हणजे परिमेय आणि अपरिमेय या सर्व संख्यांचा समूह त्यांचा एक मोठा संच घेतला तर जो होणारा संच आहे तो वास्तव संख्या संच तयार होतो. म्हणजे त्या संख्यांनाच आपण वास्तव संख्या म्हणतो. ओके. पुढे जाऊया. प्रत्येक वास्तव संख्या ही परिमेय असतेच असे नाही. लक्षात आलं का? बघा, वास्तव संख्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा मिळून जो तयार संच होतो त्याला वास्तव संख्या संच असे म्हणतात. मग त्या संख्यामध्ये किंवा वास्तव संख्यांमध्ये वास्तव संख्या ही परिमेय असतात असं आपल्याला बोलता येणार नाही. त्याच्यामध्ये अपरिमेय पण संख्या असतात आणि परिमेय संख्या असतात. ओके. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 वर्गमुळात 7 वजा वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 5 पाय 3 अधिक वर्गमुळात 5 इत्यादी. ओके. या ज्या वास्तव संख्या आहेत ही म्हणजे ह्या अपरिमेय आहेत. म्हणजे परिमेय असतातच असं नाही. म्हणजे वास्तव संख्या या परिमेय बी असतात आणि अपरिमेय बी असतात. म्हणजे अशा स्वरूपाच्या बी संख्या वास्तव संख्येमध्ये येतात. म्हणजे ह्या परिमेय आहेत का? नाही. ओके. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग, कोणती तुम्ही वास्तव संख्या घ्या, त्या संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. कुठल्याही संख्येचा तुम्ही वर्ग करा. उदाहरणार्थ वजा 2 ही तुम्ही वास्तव संख्या घेतली, तिचा जर वर्ग केला -2 गुणिले -2 बरोबर वजा वजा अधिक 2 दुनी 4 काय आला? वर्ग धन आला. आणि फक्त 2 ही संख्या घ्या त्याचा वर्ग करा 2 गुणिले 2 बरोबर काय मिळतं आपल्याला? 4. ओके. म्हणजे ऋण संख्येचा वर्ग सुद्धा आपल्याला धन मिळतो आणि धन संख्येचा वर्ग हा धनच असतो. म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. हे मात्र अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. परंतु या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे बघा. परंतु वर्गमुळात 5 वजा 5 चं वर्गमूळ आणि त्याचा वर्ग घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला हा नियम माहिती आहे, त्याचा वर्ग बरोबर a येतो, होय का नाही? मग या ठिकाणी a ची किंमत किती आहे? -5. -5 च्या वर्गमूळाचा वर्ग, -5 च्या वर्गमूळाचा वर्ग किती मिळाला आपल्याला? -5. म्हणजे ही जी वर्गमुळात -5 संख्या घेतली तिचा वर्ग केला तो आपल्याला -5 मिळाला. पण आपण काय म्हणतोय? कोणत्याही वास्तव संख्येचा वर्ग कधीही ऋण नसतो. पण ही अशा स्वरूपाची संख्या या ठिकाणी आली, तिचा वर्ग आपण घेतला तो -5 मिळाला. म्हणजेच आपल्याला वर्गमुळात -5 ही वास्तव संख्या नाही. हे स्पष्ट आपल्याला म्हणता येतं. ओके. ही वास्तव संख्या असत नाही. वर्गमूळ चिन्हामध्ये किंवा करणी चिन्हामध्ये ऋण संख्या जर आली तर तिला वास्तव संख्या समजता येत नाही. ती वास्तव संख्या नाही. ओके. म्हणजेच ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ म्हणजेच बघा ऋण वास्तव संख्येचं वर्गमूळ ही ऋण वास्तव संख्या घेतली आपण -5 आणि तिचं वर्गमूळ घेतलं. ऋण वास्तव संख्येचे वर्गमूळ वास्तव संख्या नसते. काय नसते? वास्तव संख्या असत नाही. ही बाब तुम्ही लक्षात ठेवायची. वर्गमूळ चिन्हामध्ये ऋण संख्या आली की डोळे झाकून आपण समजायचं की लिहायचं ही वास्तव संख्या नाही. ओके.
आता जाऊया आपण पुढे. जर काय दिलंय बघा, जर ए आणि बी या दोन वास्तव संख्या असतील, आपण समजलेली आहे फक्त ए ही एक वास्तव संख्या आहे, बी ही दुसरी वास्तव संख्या आहे. या दोन वास्तव संख्या असतील तर त्यांच्यामध्ये दोन वास्तव संख्या दिल्या तुम्हाला, तर त्यांच्यामध्ये क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणाचा संबंध कसा असू शकतो. तर ए आणि बी या दोन वास्तव संख्या दिल्या असतील तर त्यावेळी त्या ए बरोबर बी म्हणजे त्या दोन्ही सारख्या असू शकतील, किंवा ए लेस दॅन बी, ए ही बी पेक्षा लहान असू शकेल, किंवा ए ग्रेटर दॅन बी, ए ही बी पेक्षा मोठे असू शकेल. यापैकी कोणता तरी एकच संबंध असतो. उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी 4 आणि -3 अशा दोन वास्तव संख्या दिल्या, तर यांच्यामध्ये एकच संबंध असतोय, एकच क्रमसंबंध असतोय. तो म्हणजे कोणता, तर 4 ही -3 पेक्षा मोठी संख्या आहे, म्हणजे 4 ग्रेटर दॅन -3, 4 ही -3 पेक्षा मोठी संख्या आहे. किंवा तुम्हाला अशा दोन संख्या दिल्या 10 आणि 10, यांच्यामध्ये संबंध बरोबर, दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. ओके, म्हणजे यापैकी या तीनही कुठला तरी एकच क्रम संबंध दिलेल्या दोन वास्तव संख्यांच्या मध्ये असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर आता आपण याच्या पुढचा भाग म्हणजेच जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे काही संख्या आपल्याला अपरिमेय आहेत हे सिद्ध करायचं आहे. काही संख्या अपरिमेय आहेत हे सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी आपण काही आता उदाहरणं पाहूया. ओके, या ठिकाणी मी उदाहरण पहिले घेतलेलं आहे. वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. आता याची सिद्धता आपल्याला मांडत असताना ती अप्रत्यक्षरित्या मांडावी लागते, म्हणजे समजावं लागतं. या ठिकाणी आपण समजूया वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आपल्याला सिद्ध करायची आहे, पण आपण काय समजायचं, ती परिमेय संख्या आहे. समजा वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, परिमेय संख्या आहे असं आपण समज. ओके, आता परिमेय संख्या म्हटल्यानंतर ती पी भागिले क्यू या रूपामध्ये आपल्याला मांडता येते. म्हणून वर्गमुळात 2 बरोबर पी भागिले क्यू. ओके, पी भागिले क्यू म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल. ओके, या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल, तर ते म्हणजे आपल्याला वर्गमुळात 2 हे पी भागिले क्यू चे संक्षिप्त रूप आहे. वर्गमुळात 2 हे पी भागिले क्यू चे संक्षिप्त रूप आहे. ओके, म्हणजेच काय आपल्याला म्हणता येईल, म्हणजेच पी व क्यू मध्ये एक हा एकच सामायिक विभाजक आहे. एकच सामायिक विभाजक म्हणजे पी आणि क्यू चा फक्त एकच सामायिक विभाजक आहे. म्हणजेच काय हो, 1 गुणिले पी भागिले 1 गुणिले क्यू, 1 ला 1 गेलं म्हणजेच पी भागिले क्यू, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक विभाजक नाही. ओके, म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 2 बरोबर पी भागिले क्यू
म्हणून आता काय करतो मी दोन्ही बाजूचा वर्ग घेतो. वर्ग घेतल्यानंतर वर्गमुळात 2 चा वर्ग काय येणार आहे 2 बरोबर p चा वर्ग भागिले q चा वर्ग. ओके वर्ग वर्ग घेतल्यामुळे वर्ग घेऊन दोन्ही बाजूचा आपण वर्ग घेतला. म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 q चा वर्ग बरोबर p वर्ग 2 q चा वर्ग बरोबर p वर्ग मिळतो. आपल्याला याला आपण 1 समजूया. म्हणजेच या ठिकाणी p वर्ग ही संख्या आपल्याला 2 q चा वर्ग आहे. म्हणजे q ही कोणतीही परिमेय संख्या आहे. तिला 2 न गुणल्यानंतर मिळणारी संख्या कशी असणार आहे समसंख्या असणार आहे. म्हणजे p वर्ग ही या ठिकाणी आपल्याला कसली संख्या मिळाली समसंख्या. म्हणून p वर्ग ही समसंख्या आहे. p वर्ग आपल्याला कसली संख्या मिळाली समसंख्या. आता p वर्ग समसंख्या आहे म्हणजेच p काय आहे साहजिकच समसंख्या आहे. म्हणून p ही समसंख्या आहे. बरोबर म्हणजेच आपल्याला p ही काय मिळाली या ठिकाणी समसंख्या मिळाली. म्हणजेच काय 2 हा p चा काय आहे विभाजक आहे. म्हणजेच 2 हा p चा विभाजक आहे. हे आपल्याला विधान मिळतं. याला आपण काय समजूया 2 समजूया. बघा लक्षात येते का तुमच्या 2 हा p चा विभाजक आला समसंख्या असल्या कारणाने p वर्ग बरोबर 2 q चा वर्ग. q ची किंमत तुम्ही 1 ठेवली 1 चा वर्ग 1 2 गुणिले 1 म्हणजे 2 p वर्ग बरोबर तुम्हाला काय मिळाले समसंख्याच मिळाली. आता p वर्ग बरोबर समसंख्या म्हणजे p ही सुद्धा साहजिकच समसंख्या असते. म्हणजे 2 हा p चा काय मिळाला आपल्याला विभाजक मिळाला. ओके म्हणून या ठिकाणी आता आपण आता असं करूया. म्हणून या ठिकाणी आपण p ची किंमत आता विभाजक 2 हा विभाजक असल्यामुळं p बरोबर आपण 2m घेऊया. ओके p बरोबर काय घेतलं आपण 2m. 2 हा p चा विभाजक असल्यामुळं ती समसंख्या आहे. म्हणजे 2 न कुठली तुम्ही संख्या घेतली तरी ती समसंख्याच तयार होणार आहे. या ठिकाणी m इप्सिलॉन आहे. ओके आता काय करूया आपण p चा वर्ग घेऊया. p वर्ग बरोबर 2m चा वर्ग म्हणजे 4m वर्ग. p वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला 4m वर्ग. म्हणून आता 1 मध्ये p वर्गाची किंमत किती आहे 2q वर्ग. ओके म्हणून 2q चा वर्ग बरोबर काय येत आहे 4m वर्ग. हे कशावरून 1 वरून हे 1 वरून. ओके म्हणून q चा वर्ग बरोबर 4m चा वर्ग भागिले 2. म्हणून q चा वर्ग बरोबर 2 दुनी 4 म्हणजे 2m चा वर्ग. हे आपल्याला या ठिकाणी मिळतं. ओके q चा वर्ग बरोबर 2m वर्ग मिळालं. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा q वर्ग ही सुद्धा कसली संख्या मिळाली समसंख्या मिळाली. बघा q वर्ग बरोबर 2m चा वर्ग. m ही कोणती तुम्ही परिमेय संख्या घ्या आणि तिला 2 न गुणल्यानंतर मिळणारी संख्या ही कशी असणार आहे समसंख्याच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला q वर्ग ही समसंख्या आहे हे निदर्शनास आलं. म्हणून q वर्ग ही समसंख्या आहे.
म्हणून क्यू वर्ग समसंख्या म्हणजे क्यू ही सुद्धा काय आहे समसंख्या, म्हणून क्यू ही समसंख्या आहे. क्यू ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे. म्हणजेच 2 हा क्यू चा सुद्धा काय आहे विभाजक आहे. म्हणजेच 2 हा सुद्धा क्यू चा विभाजक आहे. 2 हा सुद्धा क्यू चा सुद्धा विभाजक आहे. याला आपण नंबर देऊया E. ओके. आता या ठिकाणी 2 म्हणजे समसंख्या 2 ही P चा सुद्धा विभाजक आहे आणि Q चा सुद्धा विभाजक आहे. ओके. म्हणून 2 हा P व Q या संख्यांचा विभाजक आहे. ओके, विभाजक आहे. परंतु आपण इथं काय म्हणतोय बघा, P व Q मध्ये हा एकच सामायिक विभाजक आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा विभाजक नाही. पण इथं P आणि Q चा आपल्याला 2 हा आणखी विभाजक मिळाला. मग हे याला आपण नंबर देऊया, समजा ए म्हणूया. ओके, त्या विधानाला आपण काय म्हणूया ए. पण हे कसं आहे, ए शी कसं आहे विसंगता आहे. परंतु हे विधान, ओके, हे विधान ए शी विसंगत आहे. विसंगत आहे. म्हणून मग आता आपल्याला काय म्हणता येईल, म्हणून या ठिकाणी वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं म्हणणं हे काय आहे, चुकीचं आहे. हे विधान ए शी विसंगत आहे. म्हणून वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे हे मानणे चुकीचे आहे. कसे आहे, चुकीचे आहे. बरोबर. मग हे जर मानणं चुकीचं असेल तर वर्गमुळात 2 ही मग संख्या कसली येणार आहे, अपरिमेय संख्या. म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. हे या ठिकाणी सिद्ध होत. लक्षात आलं तुमच्या. या ठिकाणी आपण वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या हे सिद्ध करायचं होतं, ते आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. पण आपण अप्रत्यक्षरित्या ही सिद्धता मांडलेली आहे. आपण काय केलं, वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं मानलं. मग परिमेय संख्या म्हटल्यानंतर ती P भागिले Q या रूपामध्ये मांडता येते. वर्गमुळात 2 बरोबर P भागिले Q. पण वर्गमुळात 2 हे P भागिले Q चे संक्षिप्त रूप आहे. म्हणजे परिमेय संख्येचं काय आहे ते संक्षिप्त रूप आहे, लहानात लहान रूप आहे. म्हणजेच P व Q मध्ये संक्षिप्त रूप काढतो, म्हणजेच आपण तिथं भाग लावायची क्रिया पूर्णपणे संपलेली असते. साधारण अवयव पुन्हा मिळत नाही, फक्त एक आणि एकच शिल्लक साधारण अवयव असतो. म्हणजे P व Q मध्ये हा एकच सामायिक विभाजक आहे, त्याला आपण ए मानलं. मग आता वर्गमुळात 2 बरोबर P भागिले Q हे मानलेलं होतं. म्हणून त्याचा वर्ग केल्यानंतर आपल्याला 2 बरोबर वर्गमुळात 2 चा वर्ग 2 मिळतो. P वर्ग भागिले Q वर्ग. या ठिकाणी आपण त्रिकस गुणाकार केला, 2Q चा वर्ग बरोबर P चा वर्ग. आता P वर्ग बरोबर 2Q वर्ग मिळाला. म्हणजे Q वर्ग गुणिले 2 आहे. म्हणजे P वर्ग ही संख्या कशी आहे, समसंख्या आहे. हे या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं. म्हणजे P ही समसंख्या आहे. म्हणजे 2 हा P चा काय आहे, विभाजक आहे. हे याच्यावरून सिद्ध होतं, त्याला आपण 2 म्हणलं.
मग आता p चा जर 2 हा विभाजक असेल तर या ठिकाणी मी काय समजलं p बरोबर 2m, m ही संख्या आपण i या संख्यातली घेतलेली आहे. मग आता इथं वर्ग केला, p वर्ग बरोबर 4m चा वर्ग आपल्याला मिळाला. त्याचबरोबर आता p वर्गाची किंमत आपण 1 मध्ये होती ती 1 वरून इथं ठेवली, 2q वर्ग बरोबर 4m चा वर्ग, म्हणून q वर्ग बरोबर 4m वर्ग भागिले 2, म्हणून q चा वर्ग बरोबर 2m वर्ग. आता q चा वर्ग बरोबर 2m वर्ग मिळाला, म्हणजे या ठिकाणी 2 हा एक विभाजक मिळाला, म्हणजे q वर्ग ही काय आहे, समसंख्या आहे इथं सिद्ध होतं, म्हणजे q ही समसंख्या आहे. म्हणजे 2 हा सुद्धा q चा विभाजक आहे, हे या ठिकाणी आपल्याला मिळालं. 2 हा q चा सुद्धा विभाजक आहे, म्हणून 2 हा p व q या संख्यांचा विभाजक आहे. परंतु हे विधान a शी विसंगत आहे, ह्या गोष्टीशी काय आहे, हे विधान विसंगत आहे, म्हणून वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय आहे हे मानणे चुकीचे आहे, म्हणून वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. ओके, तर याच्यावरती आधारित जो आपला सराव संच पुढचा आहे तो आपण पाहायचाच आहे. त्यावेळी आपण आणखीन उदाहरणं सोडवणार आहे, तेव्हा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये थांबूया. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटू आपण याच प्रकरणाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.